अकाउंटला 10,000 रुपये ट्रान्सफर कस नाहीये? कोणी केले असतील? उर्मी, मी काय म्हणतो? ए बाबा ऐक ना. काय? तू माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेस का रे? नाही बुवा. का? अरे मला मेसेज आला 10,000 रुपये ट्रान्सफर केल्याचा. वासूने केले असतील. मे हा, मी काय सांगत होतो. हा, तुम्ही शॉपिंगला जाताय ना? तुम्ही म्हणजे तू नाही येतेस? मी कसा येईन, मला लेख पूर्ण करायचा आहे का लिहून. हा, आपण असं करूया, आपण उद्या एखाद्या मस्त नाटकाला किंवा सिनेमाला जाऊया. बर, आज जा तुम्ही, मस्त एन्जॉय करा काय. आणि हा, सीमाकडे क्रेडिट कार्ड देऊन ठेवलेलं आहे. काय तुझ्या मनात येईल ना ते सगळं घे. आणि सीमाला मात्र स्वतःसाठी काही घेण्यापासून थांबव. हा, नाही तर बाकी सगळ्यांचं शॉपिंग राहील बाजूला, तिचं एकटेच होईल. बाबा बोल. तू माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेस का रे? हा, ते 10,000. हे काय गरज होती? लागतात उर्मी पैसे. अरे होते माझ्याकडे. असू दे पण. असं तू पण ना. अगं बायको आहेस तू माझी. बायकोचे लाड नको का करायला? आय लव्ह यू. मी टू. बरं ऐक ना. काय झालंय तुला? म्हणजे आवाज डल येतोय तुझा. झोप नाही झालीये का नीट? तसं काही नाहीये उर्मी. तू सांगणार नाहीस का मला? सांग ना वासू, काय झालं? बरं थांब, मी तुला नंतर करतो फोन. मला एक मेल करायचा आहे. तू लिहित बसला होतास का परत रात्रभर? मी करतो ना तुला फोन. बरं ठीक आहे, चल मी वाट पाहते. हा, बाय. बाय. सांगू का उर्मिला नंदिनी बद्दल का नको? देवा, तू माझ्याकडून सगळं घेतलंस. मी काही नाही बोलले. आता फक्त माझ्याकडून हे घर घेऊ नकोस. लहानपणापासून या घराची सून व्हायचं स्वप्न पाहिलंय मी. माझ्या तोंडचा घास त्या बयेने पळवला, पण माझ्या प्रेमावर विश्वास आहे. हवं तर तप करेन मी, पण माझं गेलेलं सुख परत मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही मी. माझ्या बाबांची अपराधी आहे मी. त्या उर्मीमुळे मला त्यांची खोटी शपथ घ्यावी लागली. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला दादांनी दिलेला शब्द मी त्यांना मोडू द्यायचे नाही, काहीही झालं तरी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?